सर्वांना जय भीम। बहुजन संघटक पेजवरती आज जो विषय दिलेला आहे तो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं कार्य आणि आजची परिस्थिती। हा लाईव्ह व्हिडिओ आपण 8 वाजताचा होता, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे काही तांत्रिक कारणामुळे हा लाईव्ह हे जे सेशन आहे ते आपण थोडं उशिरा सुरू करत आहोत। त्याबद्दल आयोजकाच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो। तर जो विषय आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अपेक्षित असलेलं कार्य आणि आजची परिस्थिती, ही आजची परिस्थिती सांगण्यामागचं कारण आहे की बाबासाहेबांच्या काळातली परिस्थिती, बाबासाहेबांनी जे आपल्याला सांगितलेलं कार्य आणि त्या संदर्भात आपण जी वाटचाल करतोय। तर महत्त्वाचं जे भारतीय संविधान बाबासाहेबांनी निर्माण केलं आणि संविधान सुपूर्द करताना जे बाबासाहेबांनी संविधान सभेतलं शेवटचं भाषण केलं ते आहे 25 नोव्हेंबर 1949 ला। त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की आपण एका विरोधाभासी सिच्युएशनमध्ये जात आहोत। आपण राजकीय समानता निर्माण केलेली आहे, राजकीय समानता जरी निर्माण केलेली असेल परंतु या देशामध्ये सामाजिक आणि आर्थिक असमानता आहे। आणि जर ही अशीच सामाजिक आणि आर्थिक असमानता राहिली तर आपण जो हा मेहनतीने लोकशाहीचा डोलारा उभा केलेला आहे, हा डोलारा येणाऱ्या काळात ज्यांच्यासोबत आपण आर्थिक असमानता ठेवली, सामाजिक असमानता ठेवली आहे, असे लोक हा जो मेहनतीने डोलारा उभा केलेला आहे ते डोलारा उद्ध्वस्त करतील। हे बाबासाहेब आंबेडकर इशारा देत आहेत 25 नोव्हेंबर 1949 ला। आपण 1 वोट 1 व्हॅल्यू तर आलेली आहे, 1 मॅन 1 वोट 1 वोट 1 व्हॅल्यू, म्हणजे राजकीय दृष्ट्या आपण समान झालेलो आहोत संविधानिकरित्या, परंतु सामाजिक दृष्टीने आणि आर्थिक दृष्टीने आपण असमान लोक आहोत। या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर इशारा देतात। तर ही महत्त्वपूर्ण हा जो इशारा आहे काय, आजच्या काळामध्ये संविधान लागू होऊन 72 वर्ष झालेली आहेत। या 72 वर्षाची जर परिस्थिती बघितली, 1-2 दिवसापूर्वी NCRB जे आहे नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरो यांनी काही आकडेवारी जाहीर केलेली आहे। ही आकडेवारी थक्क करणारी आहे। तर ही आकडेवारी एवढी थक्क करणारी आहे, याचं कारण असं आहे की NCRB नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोनं आकडेवारी दिलेली आहे की जे या मागच्या 1 वर्षामध्ये ज्या आत्महत्या झालेल्या आहेत त्या सुसाईडचा आकडा दिलेला आहे। तो आकडा असा आहे की भारतामध्ये जवळपास 1,64,000पेक्षा जास्त सुसाईड झालेले आहे। 1,64,000 सुसाईड झालेले आहेत। त्यातील 42,000 ज्या सुसाईड आहेत हा देहाडी मजदूर लोकांच्या आहेत। 42,000 लोक हे देहाडी मजदूर आहेत। जर 4 लोकांनी सुसाईड केला तर चौथा व्यक्ती हा देहाडी मजदूर आहे। आणि हा मजदूर कोण व्यक्ती आहे हे सांगण्याची गरज नाहीये। हा काही उच्चवर्णीय माणूस नाही मजदूर। हा मजदूर कोण आहे? हा बहुजन समाजातील आहे, हा SC आहे, शेड्यूल कास्ट आहे, हा शेड्यूल ट्राईब आहे, हा भटक्या मुक्तातला आहे, हा OBC मधला आहे, हा मायनॉरिटी मधला आहे। हे जे देहाडी मजदूर आहेत तर 42,000 लोकांनी मागच्या एका वर्षामध्ये आत्महत्या केलेल्या आहेत। अगोदर मजदूर लोक आत्महत्या करत नव्हते, प्रचंड प्रमाणात आत्महत्या वाढलेल्या आहेत। याचं कारण काय की जी आर्थिक दरी वाढत आहे, माणसं जगणं अशक्य झालेलं आहे। ज्यावेळेस जगणंच अशक्य झालेलं आहे तर मजदूर लोक काय करणार आहेत, ही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। आता दुसरा जो रेकॉर्ड आहे जो 2007 ला अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा जो रिपोर्ट आला होता, त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये असे 83 करोड लोक आहेत ज्यांचं उत्पन्न 83 करोड लोकांचं उत्पन्न हे 6 रुपये ते 20 रुपयाच्या दरम्यान आहे। म्हणजे पर डे उत्पन्न दररोज एखादं 6 रुपये आहे, कोणाचं 7 रुपये आहे, कोणाचं 15 रुपये आहे, कोणाचं 20 रुपये आहे, असं उत्पन्न असणारे किती लोक आहेत तर असे 83 करोड लोक आहेत। जर 83 करोड लोकांचं उत्पन्न 20 रुपये हे प्रत्येक दिवशीचं जर उत्पन्न आज झालं तर ते महिन्याचं ठरतं 600 रुपये आणि वर्षाचं ठरतं 7,200 रुपये। म्हणजे 83 करोड लोक असे आहेत ज्यांचं वार्षिक उत्पन्न हे 7,200च्या आत आहे। हा भारत सरकारचा रिपोर्ट आहे, अर्जुन सेन गुप्ता कमिटीचा रिपोर्ट आहे। म्हणजे ही आर्थिक दरी किती वाढती आहे। काल अदानीची बातमी आलेली आहे की अदानी हा जगातल्या भारतातला जो 1 नंबरचा श्रीमंत व्यक्ती बनलेलाच आहे, पण तो जगामध्ये आता त्याचा 3रा नंबर आलेला आहे। म्हणजे जगामध्ये जर त्याचा 3रा नंबर आलेला आहे ती किती भयानकता आहे। ही आर्थिक असमानता वाढत आहे। बाबासाहेब आंबेडकर जे म्हणत होते की ही जर आर्थिक असमानता अशी टिकून ठेवली तर ह्या लोकशाहीचा डोलारा जास्त काळ टिकणार नाही। आणि हा जर 7,200 रुपये उत्पन्न असणारे लोक भारतामध्ये जर 83 करोड असतील
याचा अर्थ काय आहे? जर कुणाला खासदारकीची निवडणूक लढायची असेल तर 25,000 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. जर तो SC STचा असेल तर 12,500 रुपये डिपॉझिट भरावं लागतं. म्हणजे खासदारकीच्या निवडणुकीसाठी हे ज्यांचं उत्पन्न 7,200 आहेत, काय तो व्यक्ती 25,000 रुपये भरू शकतो का? तर भरू शकत नाही. म्हणजे तो खासदारकीचं इलेक्शन लढू शकत नाही. आमदारकीचं इलेक्शन लढायचं असेल तर डिपॉझिट म्हणून 10,000 रुपये भरावं लागतात. आणि भारतामध्ये 83 करोड लोकांचं वर्षाचं उत्पन्न हे 7,200 आहे. म्हणजे 83 करोड लोक ना आमदारकीचा फॉर्म भरू शकतात ना खासदारकीचा फॉर्म भरू शकतात. या देशामध्ये लोकशाही आहे आणि लोकशाहीमध्ये परिस्थिती काय आहे की 83 करोड लोकांना आपण इलेक्शन निवडणुकीच्या प्रक्रियेतून हाकलून लावलेला आहे. एवढी भयानकता निर्माण झालेली आहे. म्हणजे मग 83 करोड लोकांना करायचंय काय? इलेक्शनला उभा राहायचं नाही, खासदारकी आमदारकीला उभा राहायचं नाही, त्यांनी रांगेत उभा राहून मतदान करायचं आहे. रांगेत उभा राहायचं मतदान करायचं ही त्यांच्यासाठी, त्यांना त्याच कामासाठी फक्त जिवंत ठेवलेलं आहे. म्हणून राशन दुकानावर जर बघितलं 1 रुपया किलो गहू मिळतो आणि 2 रुपया किलो तांदूळ मिळतो. म्हणजे तुम्ही फक्त जगलं पाहिजे. सरकार काय करायला 1 रुपया किलो गहू देतंय, 2 रुपये किलो तांदूळ देतंय, घरकुल योजनेमध्ये एखादं घर देतंय आणि संडास बांधून देतात. म्हणजे खायचंय, तुम्ही झोपायचंय त्या घरात आणि संडासला जायचंय आणि 5 वर्षांचं जे इलेक्शन असेल त्या इलेक्शनला मतदानाला उभा राहायचंय, रांगेत उभा राहून मतदान करायचंय. एवढंच काम राहिलेलं आहे आपल्यासाठी. आता लोकशाही म्हणतो, लोकशाहीमध्ये 83 करोड लोकांना या निवडणूक प्रक्रियेतून आपण हद्दपार झालेलो आहोत. हे कोण आहेत 83 करोड लोक? हे बहुजन समाजातील लोक आहेत, हे शेड्यूल कास्टचे लोक आहेत, हे आदिवासी लोक आहेत, हे भटके लोक आहेत, MBC लोक आहेत. हा मोठा जनसमूह आहे ज्यांना आपण निवडणूक प्रक्रियेतून हाकलून लावलेला आहे. ही भयानक या गोष्टी घडत आहेत. ही आर्थिक असमानतेचा हे आहे, पुरावा आहे. तर बाबासाहेब आंबेडकर बेसिकली इकॉनॉमिस्ट आहे. त्यांचं जे शिक्षण जे झालेलं आहे, ज्यावेळेस ते MA करण्यासाठी कोलंबिया विद्यापीठामध्ये गेले तर त्यांनी MA इकॉनॉमिक्समध्ये केलेलं आहे, अर्थशास्त्रात केलेलं आहे. त्यांचं जे PhD आहे, बाबासाहेब आंबेडकरचे PhD अर्थशास्त्रात आहे. त्याच्यानंतर त्यांनी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये जाऊन MSc केलं, ते MSc अर्थशास्त्रात आहे. त्याच्यानंतर त्यांनी तिथं DSc केलं, DSc अर्थशास्त्रात आहे. म्हणजे अर्थशास्त्रात मध्ये त्यांचं बेसिक एज्युकेशन आहे. ते तज्ज्ञ हे अर्थतज्ज्ञ आहेत आणि चळवळीची गरज म्हणून बाबासाहेबांनी लॉला ऍडमिशन घेतलेले आणि बॅरिस्टर झालेले आहेत. चळवळीच्या गरजेपोटी ते बॅरिस्टर झालेले आहेत. बेसिकली बाबासाहेब हे अर्थतज्ज्ञ आहेत आणि अर्थशास्त्राचा प्रचंड अभ्यास असणारे व्यक्ती आहेत. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांना ही जी आर्थिक असमानता आहे या संदर्भात माहीत होतं. त्यामुळे बाबासाहेबांनी त्या काळामध्येच काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. जसं ज्या शेतीच्या रिलेटेड जो मुद्दा आहे, कालचा जो NCRBचा जो क्राईम रेकॉर्ड आलेला आहे त्यानुसार मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी आणि शेतमजुरांनी मिळून 10,000पेक्षा जास्त आत्महत्या झालेल्या आहेत एका वर्षामध्ये. त्याच्यातल्या शेतकऱ्याच्या 5,000 आत्महत्या आहेत, तर त्या शेतावर जे मजुरी करणार आहेत त्यांच्या 5,500 आत्महत्या आहेत. हा 2 दिवसापूर्वीचा रिपोर्ट आहे, पब्लिश झालेला रिपोर्ट आहे NCRBचा. मला सांगा की 5,000 शेतकरी वर्षाला आत्महत्या करतायत आणि 5,500 शेतीवर जे मजूर आहेत ते आत्महत्या करतायत. मजूर लोक आत्महत्या करतायत, शेतावर काम करणारी लोक आत्महत्या करतायत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वर्षाला 10,000 लोक जर आत्महत्या करीत असतील तर ही जी कृषी धोरण आहे, जी ऍग्रिकल्चर पॉलिसी, गलत पॉलिसी चालू आहे. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी काही बेसिक गोष्टी सांगितलेल्या आहेत शेतीच्या संदर्भामध्ये. त्याच्यातली जी प्रमुख गोष्ट होती, 1918ला त्यांनी शेतीच्या संदर्भात एक पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्या पुस्तकाचं नाव आहे स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज, म्हणजे छोट्या शेतीची समस्या आणि त्यावरील उपाय. आणि त्या पुस्तकात बाबासाहेब आंबेडकरांनी हे जे जसे जसे जनसंख्या वाढत आहे, समजा एका शेतकऱ्याकडे 20 एकर जमीन असेल आणि त्याला 2 मुलं आहेत, तर ते त्याला एकाला 10 एकर दुसऱ्याला 10 एकर जाते. त्यांना परत 2 मुलं आहेत, एकाला 5 एकर दुसऱ्याला 5 एकर, परत त्यांना 2 मुलं जर पकडले 2.5 एकर. म्हणजे जो 20 एकरचा पट्टा आहे तो 10 एकर मध्ये व्हायला, 10चा 5 एकर बनायलाय, 5 एकरचा 2.5 एकर बनायलाय, नंतर 1.25 एकर बनायलाय, मग अर्धा गुंठा बनायलाय. अशी ही जी शेतीचे तुकडे पडत आहेत, जनसंख्या जशी वाढत आहे तशी शेतीचे तुकडे पडत आहेत. आणि यावर उपाय काय म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये त्याच्या समस्येची चर्चा केलेली आहे आणि उपाय म्हणून सांगितलेला आहे की जी शेती आहे ही जर समजा एखाद्या शेतकऱ्याला 3च मुलं असतील तर त्या 3 मुलं जर असतील तर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात त्या 3 पैकी 3घांनी शेती नाही केली पाहिजे. एक जणाला सरकारी नोकरीला लावलं पाहिजे, दुसऱ्या मुलाला बिझनेसमध्ये त्याने उतरलं पाहिजे, स्वतःचा बिझनेस टाकला पाहिजे, आणि जो तिसरा मुलगा आहे त्याने शेती केली पाहिजे. म्हणजे 3पैकी फक्त एकाच मुलाने शेती केली पाहिजे. त्यामुळे काय होईल, समजा एखाद्या शेतकऱ्याला 20 एकर शेती आहे तर त्याच्या एकच मुलगा शेती करण्यामुळे त्याच्या एकाच जणाच्या नावावर होईल 20 एकर शेती. 2 मुलांना शेती नाही, त्यांना नोकरी आणि बिझनेस करायचा आहे. हे बाबासाहेबांनी सोल्युशन सांगितलं होतं. आणि जर गव्हर्नमेंटनं असा नियम बनवला तर ती शेती 3 मुलांपैकी फक्त एकाच मुलाच्या नावावर होईल, तर शेतीचे तुकडे होणार नाहीत. बाकीच्या 2 मुलं दुसरा काही व्यवसाय करतील.
दुसऱ्या उद्योगधंद्यात पडतील. हे सोल्युशन बाबासाहेबांनी त्या संदर्भात सांगितलेलं आहे. दुसरं त्याच्यामध्ये हे सांगितलं होतं की शेती जी रिअल इस्टेट म्हणून वापरली जाते याच्यावर बंदी आणली पाहिजे. परंतु आज आपण बघतोय जे मोठाले जे शहरीकरण व्हायले आणि शेतीचं लगेच एनए करून घेतलं जातं, एनए 44 करून ती विकले जातात, रिअल इस्टेट म्हणून वापरली जातात. तर बाबासाहेबांचं म्हणणं होतं की एकदा जर ती डिक्लेअर केलं तर त्याला शेती म्हणून वापरली पाहिजे, त्याला रिअल इस्टेट म्हणून वापरता येणार नाही, असं धोरण सरकारचं असलं पाहिजे. हे त्यांनी 100 वर्षापूर्वी बाबासाहेबांनी सांगितलं होतं. परंतु आज बघतोय आपण छोट्या तुकड्या व्हायला लागलेत. एखाद्या शेतकऱ्याला 2 एकर 3 एकर शेती जर असेल, छोटे शेतकरी असतील, यांना ती शेती करणं परवडतच नाही, तेवढी ताकद लावणं परवडतच नाही, त्याच्यातून ते उत्पन्नच येत नाही. पाऊस नाहीये, पाणी नाहीये, जलसिंचनाची व्यवस्था नाहीये. या गोष्टी बाबासाहेब आंबेडकर 1918 मांडतायत. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी शेतीच्या संदर्भात सांगितलेलं आहे की शेतकऱ्यांनी शेती हा उद्योग म्हणून केला पाहिजे. हे पारंपरिक पद्धतीने शेती नाही केली पाहिजे, तर उद्योग म्हणून केला पाहिजे. त्याला उद्योग समजला पाहिजे. उद्योग समजला तर काय होईल, जर ज्यावेळेस शेतकरी त्याला उद्योग समजतील, जसाही उद्योग समजतील, त्याचा परिणाम असा होईल की ते उद्योगात काय असतं की इन्व्हेस्टमेंट असते आणि त्याच्या नफ्याचा विचार करायचा असतो. शेतकऱ्यांनी त्याच्यात इन्व्हेस्ट करून नफ्याचा विचार केला पाहिजे, त्याला उद्योग समजून त्याच्याकडे बघितलं पाहिजे. दुसरं बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की सायंटिफिक शेती केली पाहिजे, पारंपरिक पद्धतीने सोडून दिलं पाहिजे, आधुनिक पद्धतीने शेती केली पाहिजे, विज्ञानाचा वापर करून शेती केली पाहिजे. जे पिकं विकले जातात ते पिकं घेतले पाहिजे, नगदी पिकं घेतले पाहिजे, तेच आपलं ज्वारी, तेच आपलं बाजरी, याच्यात नाही अडकलं पाहिजे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांना हा मूलभूत संदेश दिलेला आहे. परंतु काय होतंय, पारंपरिक पद्धतीने शेती केल्या जातात. शेतीला बाबासाहेब त्याच्यानंतर शेतीला जोडधंदा असला पाहिजे. जोडधंद्या संदर्भात बाबासाहेब बोलतात की जोडधंदा जर असेल तर शेती आणि प्लस जोडधंदा याच्यावर त्याला उत्पन्न वाढवता येईल. ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्याच्या संदर्भात घेतलेली आहे. आणि ज्यावेळी संविधान बनत होतं, संविधान बनत असताना बाबासाहेबांनी शेतीच्या संदर्भात एक मूलभूत भूमिका घेतलेली आहे. त्यांनी जे स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा जो ग्रंथ लिहिला, तो ग्रंथ म्हणजे ते मेमोरंडम आहे. ते संविधान सभेला दिलेलं मेमोरंडम आहे. आणि त्या मेमोरंडममध्ये बाबासाहेबांनी काही संविधानिक सेफगार्डची मागणी केलेली आहे की आपल्या शेड्यूल कास्टला, शेड्यूल ट्राईबला लोकांना हे संविधानिक सेफगार्डची आवश्यकता आहे आणि त्याची ती मागणी केलेली आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब शेतीच्या संदर्भात म्हणतायत की शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे, शेतीचं नॅशनलायझेशन झाले पाहिजे. कुणाच्याच मालकीची शेती नसणार, ती शेती ही राष्ट्राची संपत्ती असली पाहिजे. सगळ्यांची शेती काढून घ्या आणि ती राष्ट्राची संपत्ती घोषित करा. त्यानं काय होईल, ही जी आर्थिक असमानता आहे ती आर्थिक असमानता देशामध्ये बंद होईल. कारण कुणाकडे 1000 एकर जमीन आहे, 500 एकर जमीन आहे, 200 एकर जमीन आहे, आणि कुणाकडे देशामध्ये दलिताकडे तर जमिनीच नाहीत, आदिवासीकडे जमिनीच नाहीत. ही परिस्थिती आहे. भटक्याकडे काही जमिनी नाहीत. तर शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे, ही भूमिका होती 1948 ला बाबासाहेबांची. त्यासोबत हे होते की नंतर ते राष्ट्रीयकरण करून कलेक्टिव्ह शेती, सरकारनं शेती केली पाहिजे. ते गाव शेती करणार आणि त्याचं उत्पन्न मग ते वाटून घेऊन सरकारला दिलं जाणार, काही त्यांच्यात वाटलं जाणार. कलेक्टिव्ह फार्मिंग म्हणतात त्याला. हे कलेक्टिव्ह फार्मिंग केलं पाहिजे, हे बाबासाहेबांचं धोरण होतं. परंतु नंतर 1955 ला बाबासाहेबांनी या धोरणामध्ये थोडा मूलभूत बदल केला आणि बाबासाहेबांनी सांगितलं की शेतीचं राष्ट्रीयकरण झालं पाहिजे आणि त्यासोबतच राष्ट्रीयकरण झाल्यानंतर कलेक्टिव्ह शेती या धोरणात बाबासाहेबांनी बदल केला. आणि बाबासाहेबांनी सांगितलं सगळी जगात भारतातली जेवढी शेती आहे ही अगोदर नॅशनलायझेशन करा, त्याचं राष्ट्रीयकरण करा, ही भारताची संपत्ती आहे घोषित करा आणि त्यानंतर त्या शेतीचं पुनर्वाटप करा. हे पुनर्वाटप करा, ही बाबासाहेबांनी भूमिका घेतलेली आहे. याचा रेफरन्स तुम्हाला डॉक्टर गेल ऑमवेट ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांची बायोग्राफी जी लिहिलेली आहे, डॉक्टर आंबेडकर प्रबुद्ध भारत की ओर, या पुस्तकामध्ये तुम्हाला हा रेफरन्स मिळून जाईल. ही बाबासाहेबांनी परत ही रिडिस्ट्रीब्युशन ऑफ लँड म्हणजे जमिनीचं पुनर्वाटप झालं पाहिजे, ही बाबासाहेबांची भूमिका आहे. समजा या देशामध्ये 1000 एकर जमीन आहे आणि 1000 लोक आहेत, तर प्रत्येकाच्या वाट्याला 1-1 एकर आली पाहिजे, म्हणजे कुणीच भूमीहीन राहणार नाही. बघा, मध्यंतरी सरकारचा नारा भारत स्वतंत्र झाल्यावर असा होता, कसेल त्याची जमीन. तेव्हा आंबेडकरवाद्यांनी नारा दिला, नसेल त्याचं काय. कसेल त्याची जमीन मान्य आहे, पण नसेल त्याचं काय. या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्याची चर्चा होत आहेत, परंतु शेतकऱ्यांपेक्षाही शेतमजुरांनी आत्महत्या केल्या असा रिपोर्ट आलाय आज. शेतकऱ्यांपेक्षा 5000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्यात वर्षभरात, तर 5500 शेतमजुरांनी आत्महत्या केल्यात. जिथं शेतकऱ्यांना शेतीच परवडत नाही, मजुरांना शेतावर काम करणं काय परवडणार आहे. ही सगळी भयानक परिस्थिती आहे. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी या शेती संदर्भामध्ये काही मूलभूत धोरणं आखली होती, ते सांगितले होते, परंतु याचं इम्प्लिमेंटेशन न केल्यामुळं भरपूर सारा जो इफेक्ट आहे तो झालेला आहे. त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी पाण्याच्या संदर्भामध्ये मूलभूत काही धोरण सांगितलं होतं. कारण ज्या मोठमोठ्या ज्या नद्या आहेत त्या नद्या जोडल्या पाहिजेत, हे धोरण होतं बाबासाहेबांचं. मोठमोठ्या नद्यावरती डॅम बांधले पाहिजेत, हे धोरण होतं बाबासाहेबांचं.
आज देशामध्ये जे मूलभूत मोठमोठे जे डॅम आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1942 ते 46 दरम्यान ते ज्यावेळेस मिनिस्टर होते त्यावेळेस हे जे जल खातं आहे हे त्यांच्याकडे होतं. त्यावेळेस त्यांनी हे सगळ्या योजना आखलेल्या आहेत. त्यामुळे भारतामध्ये भाकरा नांगड असेल, हिराकुंड असेल, हे मोठमोठे जे डॅम बांधले गेले हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातून निर्माण झालेले आहे. बाबासाहेबांना का वाटायचं की मोठे डॅम असले पाहिजे? याचं कारण आहे. कारण नंबर 1 आहे की जिथं एक मोठी जर नदी असेल त्या काळामध्ये नद्याला पूर यायचे, भरपूर पाऊस पडायचा आणि नद्याला पूर यायचे आणि पुरामुळे काय व्हायचं, घरं गावची गावं वाहून जायचे, रोगराई पसरायची. तर बाबासाहेबांनी विचार केला जर पूर नियंत्रणात आणायचं असेल तर मोठाले डॅम बांधले पाहिजे. ज्यावेळेस ते डॅम बांधले जातात तर डॅममुळे काय होतं, पाणी रोखलं जातं, त्यामुळे पूर नियंत्रणात येतो. नंबर 1चा फायदा होतो पूर नियंत्रणात येतो. नंबर 2चा फायदा होतो की रोगराई नियंत्रणात येते. जे साथीचे रोग त्या पुरामुळे पसरतात त्याच्यावर बंदी येते, हा दुसरा फायदा होतो. तिसरा फायदा काय होतो, लोकांना पाणी मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध होतं. चौथा फायदा काय होतो, शेतीला पाणी हे मुबलक प्रमाणात मिळतं, सिंचन व्यवस्था सुधारते आणि जे नगदी पिकं आहेत, समजा कापूस आहे, ऊस आहे, असे जर पिकं घ्यायची असतील तर त्याला जास्त पाणी लागतं. ऊसाला जे गहू लावायचे असेल त्याला जास्त पाणी लागतं, तांदूळ लावायचा त्याला जास्त पाणी लागतं. जे जास्त पाणी खाणारे जे पिकं आहेत ते पिकं घेता येतील जर सिंचन व्यवस्था असेल, पाणी असेल तर. हा चौथा फायदा आहे. 5वा फायदा असा आहे की जिथं डॅम बांधले जातात तिथं इलेक्ट्रिसिटी तयार होते आणि जिथं इलेक्ट्रिसिटी तयार होणं हे 5वा फायदा आहे त्या डॅमचा. 6वा फायदा बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की ज्यावेळेस इलेक्ट्रिसिटी जिथं तयार होते, जिथं पाणी आहे, डॅममुळे पाणी आहे आणि डॅममुळे इलेक्ट्रिसिटी तयार झाली, तिथं इंडस्ट्री येते, तिथं औद्योगिकरणाचा विकास होतो, तिथं MIDC सुरू करता येते. म्हणजे जिथं इंडस्ट्री उभा करता येते. इंडस्ट्री कुठे येते, इंडस्ट्रीला 2 गोष्टी लागतात, एक पाणी लागतं आणि एक लाईट लागतं. म्हणजे इंडस्ट्री ज्या ठिकाणी जिथं डॅम आहे आणि तिथं लाईट आहे तिथं इंडस्ट्री येणार. जसं मी औरंगाबादला राहतो, आमच्या औरंगाबादमध्ये जायकवाडीला पैठणला मोठं धरण आहे, डॅम आहे आणि त्याचं पाणी औरंगाबादच्या MIDCला, वाळूज MIDCला दिलं जातं. म्हणजे जिथं डॅम आहे तिथं पाणी असल्यामुळे लवकरात लवकर इंडस्ट्रीचं डेव्हलपमेंट होते. हा 6वा फायदा आहे, इंडस्ट्री डेव्हलप होते. 7वा फायदा काय, इंडस्ट्री जशी डेव्हलप होते तिथं रोजगार निर्माण होतो. म्हणजे जर तुम्हाला रोजगार निर्माण करायचं, ही चेन आहे. बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ असल्यामुळे ही सगळी चेन सांगायला लागलेत. डॅम फक्त डॅम बांधणं नाही, त्याचे अनेक फायदे आहेत आणि मग ते इंडस्ट्रीमध्ये रोजगार निर्माण होतो. रोजगार मिळणं आवश्यक आहे आणि रोजगार इंडस्ट्री जेवढं इंडस्ट्रियलायझेशन होईल तसं लोकांना औद्योगिकरणामुळे रोजगार निर्माण होईल. हे बाबासाहेबांचं धोरण आहे. आता त्याच्यानंतर काय होतो फायदा, 8वा फायदा असा होतो की इंडस्ट्रियलायझेशन झाल्यावर शहरीकरण होतं आणि शहरीकरण होणं हे चांगलं आहे. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणतात शहराकडे चला, खेड्यात राहू नका, शहराकडे चला. कारण काय, खेड्यामध्ये जाती व्यवस्था मजबूत आहे, शहरामध्ये जाती व्यवस्था खिळखिळी होते. शहरामध्ये जाती व्यवस्था, जाती अन्याय त्याच्यात कमी होतो. औरंगाबादमध्ये कुणाची हिंमत नाही उच्च जाती लोकांची इथल्या बौद्धावर अन्याय करण्याची, मातंगावर अन्याय करण्याची. पण हे खेड्यामध्ये अन्याय अत्याचार वाढतात कारण तिथं जाती व्यवस्था स्ट्रॉंग आहे. त्यामुळे शहरीकरण झालं पाहिजे, अर्बनायझेशन झालं पाहिजे. हे औद्योगिकरणाशिवाय होत नाही. ही सगळी एक साखळी बाबासाहेब आंबेडकर सांगतायत आणि त्या संदर्भात बाबासाहेब आंबेडकर ही भूमिका मांडतायत. तर आज बी जर बघितलं तर हे जे पाण्याचं जे मूलभूत धोरण आहे, या पाण्याच्या धोरणावर बाबासाहेब आंबेडकरांनी फार मोठं चिंतन केलेलं आहे, फार मोठ्या योजना दिलेल्या आहेत. आज आपल्या नद्या वाहतात आणि पाणी प्रचंड प्रमाणात समुद्रात जातं, त्याचा काही उपयोग होत नाही. त्याची जी साठवणूक केली पाहिजे तरच लोकांच्या ते उपयोगी पडेल. या संदर्भात बाबासाहेबांचं जलनीती आहे. म्हणजे आजच्या तारखेला हे जे आजची जी परिस्थिती आहे पाण्याची, जे दुष्काळाची परिस्थिती, ती जे कधी ओला दुष्काळ येतो, कधी सुका दुष्काळ येतो, याच्यावर बाबासाहेब आंबेडकरांचं मूलभूत धोरण आहे. याच्यावर सरकारनं काम करायला पाहिजे. त्याच्यानंतर जी बेकारी आहे, जी बेरोजगारी आहे, या संदर्भात स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की बेकारी, ज्या देशामध्ये बेकारी असते आणि त्या लोकांना म्हणलं तुम्हाला मूलभूत अधिकार पाहिजे का नोकरी पाहिजे, म्हणजे समजा एखाद्या बेकार व्यक्तीला, बेरोजगार व्यक्तीला, ज्याचे हाल आर्थिक फार गरिबी चालू आहे, त्या व्यक्तीला जर म्हणलं तुला एखाद्या स्टेजवर आम्ही आर्टिकल 19 नुसार भाषण करायचा अधिकार देतो, तर तो भाषण करण्याचा अधिकार देतो आणि त्याला दुसरं म्हणलं तुला 1000 रुपये, समजा 500 रुपये रोजानं एखाद्या ठिकाणी काम देतो, तुला ते 500 रुपये रोजानं काम पाहिजे का स्टेजवर जाऊन भाषण करायचे, भाषणाचा अधिकार पाहिजे, मूलभूत अधिकार पाहिजे, तो व्यक्ती काय म्हणेन, बेकार व्यक्ती बनेल की मला 500 रुपये रोज द्या, मला ते भाषण नको, ते मूलभूत अधिकार नको. हे उदाहरण बाबासाहेबांनी स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये दिलेलं आहे. जो बेकार व्यक्ती असतो त्या बेकार व्यक्तीला कोणताही मूलभूत अधिकार नसतो आणि त्याला त्याची आवश्यकताही नाही पडत. भारतामध्ये बेकारी का वाढलेली आहे, बेरोजगारी का वाढवलेली आहे, ह्याचे कारण आहे की लोकांना त्यांच्या मूलभूत अधिकाराची जाणीव नाही झाली पाहिजे.
ज्यावेळेस लोकांना खाण्याचे वांदे आहेत, त्यांना काय भाषणाचं स्वातंत्र्य, सभा घ्यायचं स्वातंत्र्य, समानता या गोष्टी कशाला त्यांच्या लक्षात येतील? ज्यावेळेस त्यांच्या 2 वेळच्या जेवणाचे वांदे असल्यानंतर या गोष्टी त्यांच्या लक्षात येणारच नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी बेकारी कमी केली पाहिजे. बेकारांच्या संदर्भात स्टेट अँड मायनॉरिटीमध्ये या गोष्टी बोललेल्या आहेत. यासाठी बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत की जे मूलभूत उद्योग आहेत, जे बेसिक उद्योग आहेत, ते सरकारच्याच मालकीचे असले पाहिजे. त्याच्यानंतर जे की उद्योग आहेत, ते की उद्योग सरकारच्या मालकीचे असले पाहिजेत. आज ही काय परिस्थिती आहे? हे की उद्योग असतील, बेसिक उद्योग हे सरकारच्या मालकीचे नाही, सगळं प्रायव्हेटायझेशन झालेलं आहे. जो इन्शुरन्स आहे तो सरकारच्याच मालकीचा असला पाहिजे, बाबासाहेबांचं म्हणणं होतं. आज सगळ्या प्रायव्हेट इन्शुरन्स कंपन्या झालेल्या आहेत. सगळ्या जे बेसिक उद्योगामध्ये प्रायव्हेट लोक घुसलेले आहेत. सगळे जे की उद्योग आहेत त्याच्यामध्ये प्रायव्हेट लोक घुसलेले आहेत. जे बाबासाहेब आंबेडकरांचं धोरण होतं त्या धोरणाच्या विपरीत सरकार वागल्यामुळं आजची ही परिस्थिती बेकारी वाढलेली आहे. प्रचंड प्रमाणात बेकारी वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे. आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये कसं काम करून घेतात, त्याला कशाची ही असेल. माझी भाची आहे, तिची नर्सिंग झालेली आहे, इथे औरंगाबादच्या सिग्मा हॉस्पिटलला नोकरी करते. तिला नाईट ड्युटी असते 12 तासाची आणि ओव्हर ड्युटी एवढ्या लागतात, कोणतीच सुट्टी देत नाहीत. अरे 12 तास जर नोकरी एखाद्याला काम करून घेतलं आणि कोणतीच जर सुट्टी नाही दिली, 12 तास काम केल्यानंतर माणसाला काय करणार आहे? तो कोणतं चिंतन करणार आहे, कोणतं मनन करणार आहे, त्याला कोणत्या मूलभूत अधिकाराची जाणीव होणार आहे? कोणत्याच गोष्टीची जाणीव नाही होणार. जर बेकारी वाढली तर तुमचं नोकरी करणं, एक जो मिळतंय काम करणं मजबुरी बनते. मग 12 तास करतोय, ओव्हरटाईम माणूस काम करतो आणि त्याच्यानंतर तो त्याचे जे मानवी विकास असला पाहिजे, त्याचा जो बुद्धीचा विकास असला पाहिजे, आराम काय असतो, चिंतन काय असतं, मनन काय असतं, मूलभूत अधिकार काय असतात, संविधान काय असते, हे नंतरच्या गोष्टी आहेत. लोकशाही काय असते. बेरोजगार माणसाला या गोष्टी काही कामाच्या नाहीत. आणि सरकारनं जाणीवपूर्वक प्रचंड प्रमाणात बेरोजगारी वाढलेली आहे. नोकर भरती बंद केलेली आहे. सगळं प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. आउटसोर्सिंगद्वारे हे सगळं केलेलं आहे. आणि आपल्याला कुठंच आरक्षण नाहीये त्याच्यामध्ये. आउटसोर्सिंगमध्ये आरक्षण नाही, जे कॉन्ट्रॅक्ट दिले जातात त्याच्यात आरक्षण नाहीये. या सगळ्या परिस्थिती आपल्याला समजून घ्याव्या लागतील. यामुळे सगळं ही बेकारी हे वाढलेली आहे. जनसंख्येचा प्रॉब्लेम आपल्याला सांगितला जातो. बाबासाहेबांनी त्यावेळी जनसंख्येवर स्वतःच बोललेले आहेत. बाबासाहेब म्हणतात, बरं झालं मला एकच मुलगा आहे, बाकीचे माझे मुलं मेले. मला एकच मुलगा सांभाळताना मला काय परेशानी होते मला माहित आहे. जर माझे सर्वच मुलं जगले असतील तर मी आणखी अडचणीत आलो असतो. जनसंख्येवर स्वतः बाबासाहेबांनी असे विचार व्यक्त केलेले आहेत. तर ही सगळ्या गोष्टी आहेत. हे आर्थिक बाबतीमध्ये ही जी आर्थिक असमानता आहे. आणि बाबासाहेब आंबेडकर अर्थतज्ञ आहेत. त्यामुळं जरा बघा, सरकारनं ती बाबासाहेबांची आर्थिक पॉलिसी लागू नाही केली ती बाब वेगळी. दुश्मन आहेत ते, दुश्मन लोक करणारच नाहीत. परंतु आपण जे लोक आहोत, आपण मात्र बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या आर्थिक गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचा आपण आपल्या जीवनामध्ये, आचरणामध्ये उपयोग केला पाहिजे. बाबासाहेब ज्या लंडनहून आले ते त्यांनी शेअर मार्केट जे आहे, शेअर मार्केटच्या संदर्भामध्ये कंपनी खोलली होती. शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं पाहिजे म्हणून. बघा, म्हणजे आज आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायसाठी ते डीमॅट अकाउंट लागतं आणि डीमॅट अकाउंटसाठी पॅन कार्ड लागतं. कित्येक लोकांचं पॅन कार्डच नसते. आपल्या पोरांचं पॅन कार्ड असेल तर डीमॅट अकाउंट बनन. कित्येक लोकांचं डीमॅट अकाउंटच नसते. म्हणजे बाबासाहेबांनी त्या काळात शेअर मार्केटमध्ये गुंतवा, शेअर मार्केटचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आज आपल्याकडे किती लोकांकडे डीमॅट अकाउंट आहेत? ह्या ज्या संधी आहेत, आर्थिक संधी, आपण त्या घेतलेल्या नाहीत. त्यामुळे आपले प्रॉब्लेम निर्माण झालेले आहे. ही आर्थिक असमानतेची मी जी गोष्टी बोलत आहे त्यासोबतच जी सामाजिक असमानता आहे, म्हणजे संविधान सभेला जो इशारा दिलेला आहे, ही सामाजिक असमानता फार प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. जे सामाजिक न्याय मंत्री आहेत रामदास आठवले साहेब, यांना एका बीएसपीच्या खासदारांनी प्रश्न विचारला भारतामधल्या अॅट्रॉसिटीच्या संदर्भात. तर त्यांनी जी माहिती दिली, त्यांनी पार्लमेंटला माहिती अशी दिली की 2018 मध्ये भारतामध्ये 42,000 अॅट्रॉसिटीज रजिस्टर्ड आहेत. 18 मध्ये 42,000 अॅट्रॉसिटी घडलेल्या आहेत. 19 मध्ये 45,000 अॅट्रॉसिटीज रजिस्टर्ड आहेत आणि 2020 मध्ये 50,000 अॅट्रॉसिटीज रजिस्टर्ड आहेत. म्हणजे हे रामदास आठवले साहेबांनी पार्लमेंटमध्ये दिलेली माहिती आहे. आता मला सांगा, 2020 मध्ये 50,000 अॅट्रॉसिटी जर झालेले आहेत, तर त्याचं जर गणिती फॉर्ममध्ये टाकलं, 50,000ला जर आपण 365 न भागलं तर उत्तर येतं 136.9. म्हणजे भारतामध्ये दररोज 137 अॅट्रॉसिटीज होतात, ते बी रजिस्टर्ड. किती असमानता आहे, एवढा अन्याय अत्याचार आहे या देशामध्ये, सामाजिक अन्याय अत्याचार. 14 ऑगस्टला तो इंद्रकुमार मेघवाल नावाचा 9 वर्षाचा मुलगा मेला. 20 जुलै रोजी त्याच्या शिक्षकानं त्याला मारलं, बामण शिक्षकानं. त्याचा काय गुन्हा आहे? तो शाळेतला जो त्याला तहान लागली म्हणून माठाचं पाणी प्यायला गेला. त्या शिक्षकाने एवढं बेदम मारलं त्या बामण शिक्षकानं, तर त्याच्यामध्ये त्याला ऍडमिट व्हावं लागलं. अहमदाबादला त्याचा मृत्यू झाला 14 ऑगस्टलाच.
आणि ज्यावेळेस आपण आझादीचं 75 वर्ष मनवत होतो त्या 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 दरम्यानच्या ह्या गोष्टी आहेत. ही सामाजिक असमानता नाही का? ही प्रचंड प्रमाणात सामाजिक असमानता निर्माण झालेली आहे. बाबासाहेबांचं म्हणणं होतं ही सामाजिक असमानता नष्ट झाली पाहिजे. बघा, भारतीय संविधानामध्ये आर्टिकल 17 आहे, ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी. ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी जरी असेल पण बाबासाहेबांचं म्हणणं आहे की ॲबोल्युशन ऑफ कास्ट सिस्टम पाहिजे. ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी, अस्पृश्यतेचं उच्चाटन संविधानाने केलेलं आहे आर्टिकल 17 नुसार. पण अस्पृश्यता परिणाम आहे जाती व्यवस्थेचा. एखाद्याला मलेरिया झाला तर तुम्ही फक्त तापीवर गोळ्या देणार का? त्याचा मलेरिया नीट केला पाहिजे ना. जाती व्यवस्थेमुळे अस्पृश्यता आहे. जाती व्यवस्था खतम करा, अस्पृश्यता खतम होते. ॲबोल्युशन ऑफ अनटचॅबिलिटी, ॲबोल्युशन ऑफ कास्ट सिस्टम पाहिजे संविधानामध्ये. आले कधी? नाही आलेलं. हे बाबासाहेबांचं हे म्हणणं होतं. त्यामुळं तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांचा जब्बार पटेलचा तो पिक्चर बघा. त्या जब्बार पटेलच्या पिक्चरमध्ये ज्यावेळेस आर्टिकल 17 पारित होते संविधान सभेमध्ये तर बाबासाहेब आंबेडकर वॉकआउट करतात, बाहेर निघून जातात. का जात आहेत? कारण फक्त तुम्ही वरवरच्या मलमपट्ट्या काढायलात ना संविधानामध्ये. ॲबोल्युशन ऑफ कास्ट सिस्टम पाहिजे ही भूमिका होती. हे काय आपल्या ह्या 70 वर्षा 72 वर्षामध्ये कोणत्या सरकारनं हा निर्णय घेतलाय का की ॲबोल्युशन ऑफ कास्ट सिस्टम, जाती व्यवस्थेचं उच्चाटन करायचं संविधानाने ठरवलं पाहिजे. या संदर्भात धोरण आखण्याची गरज आहे. ते आखलं गेलेलं नाही. आणि आपल्याला कोणत्या गोष्टीमध्ये बिझी ठेवलंय? घर घर झेंडे. आता या आझादीला, तथाकथितची आझादी आहे त्याला 75 वर्ष पूर्ण झाले. या 75 वर्ष पूर्ण झाले तर यांनी एक अभियान राबवलं, घर घर झेंडे. हे घर घर झेंडे का असं अभियान राबवलं? याचं कारण आहे की ज्यावेळी संविधानाला 50 वर्ष पूर्ण झाले त्यावेळेस अटल बिहारी वाजपेयीनं संविधानाचा समीक्षा आयोग बसवला, संविधान बदलण्याची भाषा केली. आणि संविधानाला 50 वर्ष झालेत. मग तुम्ही जर संविधानाची समीक्षा करू शकता 50 वर्ष झाल्यानंतर, तर आझादीला या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण झालेत, तर या 75 वर्षाची समीक्षा केली पाहिजे ना. ही समीक्षा लोकांनी करू नये. लोकांच्या दिमागात आलंच नाही पाहिजे, बुद्धीमध्ये आलंच नाही पाहिजे की 75 वर्षात आपल्याला काय मिळाले. म्हणून सरकारनं नवीन अजेंडा राबवला, घर घर झेंडा, हर घर झेंडा. आणि घर घर झेंडा, तो झेंडा 30 रुपयाचा आहे. मी मगा सांगितलं अर्जुन सेन गुप्ताचा रिपोर्ट काय म्हणतोय की 83 करोड लोकांचं उत्पन्न 20 रुपयाच्या आत आहे. अहो 83 करोड लोकांची ऐपतच नाही ना झेंडा घेण्याची. 20 रुपये ते दिवसाला कमवतात तर ते 30 रुपयाचा झेंडा कुठून घेणार आहेत? सरकारने याचा विचार केलाय का? रेणके आयोगानुसार या देशामध्ये 12 ते 14% लोक हे भटकेमुक्त आहेत. 14 करोड लोक भटकेमुक्त आहेत. त्याच्यातल्या 10 करोड लोकांना तर घरच नाहीत. ज्यांना घरच नाही, आदिवासींचं मी बोलत नाही, आणखी शेड्यूल कास्टचं बोलत नाही, भटकेमुक्तातल्या 10 करोड लोकांना घरच नाहीत. तो झेंडा जो घेतलाय त्यांनी तो लावायचा कुठं जर घरं नसतील तर? घर घर झेंडा म्हणणाऱ्यांनी लोकांच्या घराची तरी व्यवस्था केली का? तर ह्या 75 वर्षामध्ये आझादीने आपल्याला काय मिळालं याची समीक्षा होऊ नये, याची चिकित्सा होऊ नये, म्हणून या घर घर झेंडा या बाबी केल्या जात आहेत. हे आपण समजून घेतलं पाहिजे. जो राष्ट्रीय आपलं जे सत्यमेव जयतेचा जो अशोक स्तंभ आहे, जे नॅशनल एम्ब्लम आहे, राष्ट्रीय चिन्ह आहे, हे बदलण्याची प्रक्रिया सुरू आहे. 11 विकराळ सिंहाचे आकार त्यांनी तिथं दिलेले आहे. जो नॅशनल, जिथं सत्यमेव जयते लिहिलेलं असतं तेच नॅशनल एम्ब्लम असतो. जो पार्लमेंट समोर त्यांनी जो नॅशनल एम्ब्लम म्हणून उभा केलेला आहे अशोक स्तंभ, त्याच्या खाली सत्यमेव जयतेच लिहिलेलं नाहीये. सत्यमेव जयते नसेल तर त्याला राष्ट्रीय नॅशनल एम्ब्लमच म्हणता येत नाही. त्याची ती नॅशनल एम्ब्लमची काही नियम आहेत. सर्रासपणे या सगळ्या खोट्या गोष्टी चालू आहेत. आणि कशा पद्धतीने चालू आहे? तिथं ते बामण येऊन पूजा करून चालू आहेत. महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांनी ते सत्यनारायण घातला. भारतीय संविधान जे आहे, संविधानाचा आर्टिकल 51 काय म्हणतंय? 51 मध्ये आपले मूलभूत कर्तव्य दिले आहेत. 51 क त्याच्यामध्ये मूलभूत कर्तव्य आहे की विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित केला पाहिजे. म्हणजे विज्ञानवादी लोकांनी बनलं पाहिजे. हे समस्त भारतीयांनी विज्ञानवादी बनलं पाहिजे. याचा अर्थ काय आहे की मुख्यमंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती हे लोक तर यांनी तर संविधानानुसार आचरण केलं पाहिजे ना. जर मुख्यमंत्री जर सत्यनारायण घालीत असेल तर तो विज्ञानवादी दृष्टिकोन आहे का? हा विज्ञानवादी दृष्टिकोन नाही ना. आणि स्वतःला शिवसेनेचं म्हणायचं एकनाथ शिंदेनी, आम्ही शिवसैनिक आहोत. ज्या बाळासाहेब ठाकरेंचे जे वडील आहेत प्रबोधनकार ठाकरे यांनी त्यांच्या पुस्तकामध्ये या सत्यनारायणची कथा लिहिलेली आहे. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांनी सत्यनारायणी एकदा घालायचा प्रयत्न केला तर प्रबोधनकार ठाकरेंनी ते बंद करायला सांगितला. हे असलं माझ्या घरात, आपल्या घरात चालणार नाही असं सांगितलं. प्रबोधनकार ठाकरेंनी सत्यनारायण बंद केलेला आहे. ही परंपरा आहे ना. हे सांगतायत काही. गाडगे बाबांनी सत्यनारायण, एकदा सत्यनारायणच्या कार्यक्रमालाच गाडगे बाबांचं कीर्तन ठेवलं मुंबईच्या पोलिसांनी. तिथं गाडगे बाबांनी भाषण केलं, कीर्तन केलं. कीर्तनात त्यांनी सत्यनारायण कसं खोटारडं पण आहे हे सांगितलं, सिद्ध केलं.
म्हणजे विज्ञाननिष्ठ लोकांनी बनलं पाहिजे. तर मुख्यमंत्री असतील, प्रधानमंत्री असतील, या ज्या की पोस्टला आहेत, संविधानिक पदावरती आहेत आणि तुम्हीच लोक जर संविधानाची पायमल्ली करीत असाल, आर्टिकल 51ची पायमल्ली करीत असाल, तर सामान्य लोक कसा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन ठेवतील? या संदर्भामध्ये काम करण्याची गरज आहे. मान्य आहे की प्रत्येकाला भारतीय संविधानाच्या 25 नुसार धार्मिक स्वातंत्र्य आहे, मुख्यमंत्र्यांना आहे धार्मिक स्वातंत्र्य 25 नुसार, पण त्यांच्या घरात शासकीय कार्यालयात नाही, मुख्यमंत्री कार्यालयात नाही, त्यांच्या घरात त्याने सत्यनारायण घालावं, काही बी करावं, आमचं काही म्हणणं नाही. कुणाच्या सत्यनारायणावर आमचं काही म्हणणं नाही. आमचा आक्षेप आहे संविधानिक पदावर सरकारी कार्यालयात तिथं या गोष्टी नाही घडल्या पाहिजे. या सगळ्या बाबी चालू आहे, त्या संविधानाला बाजूला सारून चालू आहे. त्यामुळं आंबेडकरी चळवळीच्या लोकांची फार महत्त्वपूर्ण जिम्मेदारी येते. आपली जी चळवळ आपल्याला जर विकसित करायची असेल तर याचे आपले काही शेवटचे 5 मिनिट सांगतो आणि थांबतो. आपले काही मूलभूत गोष्टी आपल्याला बदल कराव्या लागतील. बाबासाहेब आंबेडकरांनी 3 प्रकारच्या ट्रेनिंग सांगितल्या होत्या. कार्यकर्त्यांना 3 प्रकारच्या ट्रेनिंग दिल्या पाहिजे. नंबर 1ची ट्रेनिंग बाबासाहेब आंबेडकर म्हणतात ती आहे बौद्धिक ट्रेनिंग दिली पाहिजे. दुसरं ट्रेनिंग बाबासाहेब म्हणतात फिजिकल ट्रेनिंग दिलं पाहिजे. तिसरी ट्रेनिंग बाबासाहेब म्हणतात चरित्र बिल्डिंग करण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे, चरित्र निर्माण करण्याचं ट्रेनिंग दिलं पाहिजे. मला सांगा, कार्यकर्त्यांसाठी बाबासाहेबांनी ह्या 3 प्रकारच्या ट्रेनिंग ठेवलेल्या आहेत. बौद्धिक ट्रेनिंग, काही आंबेडकरी चळवळीतले लोक केडर कॅम्प घेतात, ते बौद्धिक ट्रेनिंग देतात. काही लोक, काही संघटना ज्या आपल्या समता सैनिक दलासारख्या फिजिकल ट्रेनिंग बी देतात. परंतु चरित्र निर्माण करण्याचं ट्रेनिंग कोणतीही संघटना देत नाही. आता गरज आहे चरित्र निर्माण करणाऱ्या संघटनेची गरज आहे. जर कार्यकर्त्यांचं चरित्र असेल तर कार्यकर्ता नेता बनतो, लीडर बनतो. त्या लीडरचं चरित्र निर्माण करण्याची गरज आहे. आज आंबेडकरी चळवळीची परिस्थिती अशी आहे, मला अगोदर वाटायचं आपले नेते क्रिमिनल माइंडचे आहेत, परंतु काही नेते क्रिमिनल माइंड थोडा सायको दिसत आहेत मला. ही परिस्थिती आहे. चरित्र निर्माण करण्याचं ट्रेनिंग कार्यकर्त्यांना दिलं जात नाहीये. बाबासाहेबांनी जर या ट्रेनिंग सांगितलेले आहेत, या 3 प्रकारच्या ट्रेनिंग, याचा अर्थ आहे आंबेडकरी संघटना कशी ओळखायची. जर या 3 ट्रेनिंग दिल्या जात असतील तर ती आंबेडकरवादी संघटना, आणि जर या 3 ट्रेनिंग दिल्या जात नाही तर म्हणता येणार नाही त्याला आम्ही आंबेडकरवादी आहेत. तुम्ही बाबासाहेबाचं जरूर नाव घेत असताल, पण बाबासाहेबांच्या विचारानं संघटना चालवत नाही. याचा अर्थ असा होईल, या बाबासाहेबांनी सांगितलेल्या ट्रेनिंग निर्माण केल्या पाहिजेत, त्या दिल्या पाहिजेत. नेत्यांना काय वाटतं, कशाला ट्रेनिंग द्यायचे, कशाला लोक हुशार करायचे? त्यांना हुशार केलं तर मग प्रश्न विचारतील. हुशार करायचे नाहीत ना, त्याच्यामुळे ट्रेनिंग देत नाहीत. ही सगळी परिस्थिती आहे. आंबेडकर चळवळीमध्ये परिवारवाद आलेला आहे. परिवारवाद आणि आंबेडकरवाद ह्या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. आंबेडकरवादात परिवारवाद येत नाही, लोकशाहीमध्ये परिवारवाद येत नाही. म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचं जे म्हणणं होतं की लोकशाही म्हणजे काय आहे, राणीच्या पोटातून आता राजा पैदा नाही होणार, तर सर्वसामान्य लोकांच्या ह्याच्यातून मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री निर्माण होणार आहे. ही आहे लोकशाही. आता आंबेडकर चळवळीची परिस्थिती आहे की आंबेडकरी चळवळीतल्या संघटनांमध्ये परिवारवाद घुसलेला आहे. ओबीसीच्या संघटनात परिवारवाद आहे. कशाची लोकशाही आहे, कशाची आंबेडकरवादी आहोत आपण? BSP मध्ये बहिणजीनं त्यांच्या त्या भाच्याला आता उत्तराधिकारी घोषित केलेला आहे. बाळासाहेब आंबेडकरांचा मुलगा आता त्यांचा उत्तराधिकारी म्हणून येत आहे. कवाडे साहेबांनी त्यांचा मुलगा उत्तराधिकारी करून केलेला आहे. ते जे हे आहेत लोक जनशक्ती पार्टीचे, तो चिराग पासवान, रामविलास पासवान नंतर तो त्यांचा उत्तराधिकारी म्हणून काम करत आहे. हा परिवारवाद आहे ना. आंबेडकरवाद हा वेगळा आहे. आंबेडकरवादामध्ये परिवारवाद येत नाही. परिवारवाद हा आंबेडकरी वादाच्या विरोधातली गोष्ट आहे. जो गुण आणि कर्मानं मोठा होईल त्याला जिम्मेदाऱ्या मिळाल्या पाहिजेत. परंतु आंबेडकरी संघटनामध्ये सुद्धा परिवारवाद घुसलेला आहे. फक्त ते काँग्रेसच्या गांधी आणि नेहरू परिवारामध्येच नाही, तर आपल्यामध्ये घुसलेला आहे. आपण जर आंबेडकरवादी असू तर परिवारवादी नसलं पाहिजे. ही भूमिका रोखटोक आहे. लोकांना अगर नाही आवडेल, पण परिवारवाद आणि आंबेडकरवाद या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. जो परिवारवादाला म्हणतो तो आंबेडकरवादी म्हणता येणार नाही. कारण लोकशाहीच्या बेसिक प्रिन्सिपलच्या विरोधामध्ये गोष्ट आहे. नेत्याच्या घरीच नेता पैदा होणार का? सर्वसामान्य कार्यकर्ता काही नेता नाही का होणार? तो पुढारी नाही होणार? त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का तुमच्या? ही परिस्थिती आहे. त्यामुळं लिडरशिपमध्ये परिवारवाद नसला पाहिजे. त्यामुळे कार्यकर्त्याची महत्त्वपूर्ण जिम्मेदारी आहे की कार्यकर्त्याने वाचन केलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिटरेचर वाचलं पाहिजे. त्यांच्या बायोग्राफीज वाचल्या पाहिजेत. त्यांनी जे 21 खंड महाराष्ट्र सरकारने प्रकाशित केले ते वाचले पाहिजेत. जेवढं ज्याला इंग्रजी येत नाही, जे मराठीत ट्रान्सलेट झाले ते तरी वाचलं पाहिजे. आपण संविधान म्हणतो, संविधान वाचलं पाहिजे. आर्टिकल 1 ते 395 पर्यंत असं 1 to 1 आर्टिकल वाचले पाहिजेत. आपले फक्त कार्यकर्ते म्हणतात संविधान धोक्यात आहे, आणि संविधानाचे आर्टिकल किती लोकांनी वाचलेले असतात? आर्टिकल 1, आर्टिकल 2, आर्टिकल 10, आर्टिकल 100, आर्टिकल 295, आर्टिकल 305, असं 1 to 1 आर्टिकल काय वाचतोत का आपण? आपण ते वाचतच नाही. फक्त आपण संविधानावर बोलतो. हे संविधानाचा सुद्धा आपण अभ्यास केला पाहिजे, तेव्हा आपल्याला संविधान सांगता येईल. नाही तर आपण संविधानवादी आहे तर संविधान बघितलेलं बी नाही.
संविधान घरात बी नसते, संविधान वाचलेलंही नसते. काही लोकांनी संविधान आणून फक्त पुस्तकात ठेवलेलं असते. ते वाचायलाही पाहिजे ना, वाचल्यावर लोकांना सांगितलंही पाहिजे. ही जिम्मेदारी आहे आंबेडकरी कार्यकर्त्यांची. वाचन करावं लागेल, कारण बाबासाहेब आंबेडकरांचं प्रचंड वाचन होतं. काही लोक तर असे महान आहेत. मला एक जण म्हणला की काय गरज आहे वाचायची, जे वाचायचं होतं ते बाबासाहेबांनी वाचलं नाही. मी म्हणलं त्याला काय बाबासाहेबांनी तुमच्या कानात येऊन सांगितलं का काय वाचायचं आणि काही नाही? ही परिस्थिती आहे. त्यामुळं कार्यकर्त्यांनी प्रचंड प्रमाणात बाबासाहेबांनी जे वाचलेलं आहे, कमीत कमी बाबासाहेबांनी लिहिलं तेवढं तरी वाचावं. त्याच्यात जास्त नाही शक्य झालं तर त्या बेसिक गोष्टी वाचल्याच पाहिजे. संविधान वाचलंच पाहिजे. संविधान वाचवायचं असेल तर संविधान वाचवतं लागेल. संविधानात काय हे माहीत असलं पाहिजे ना. ते घेऊन आपल्याला लढाई लावावी लागणार आहे. आणि शेवटचा मुद्दा आहे की तो आचरणाचा मुद्दा आहे. आपण आंबेडकरवादी आहोत हे सांगण्यातून नाही तर आपल्या आचरणातून दिसलं पाहिजे. आपण आचरण असलं पाहिजे की लोक म्हणले पाहिजे ते बघा ते आंबेडकरवादी लोक आहेत. आंबेडकरवादी लोक आचरणातून दिसले पाहिजे. तर हे आचरण आपण आणलं पाहिजे. नुसते बोललं नाही पाहिजे. जय भीम बोलायला काही लागत नाही, 1 रुपया लागत नाही, 1 पैसा लागत नाही. जीभ उचलायची टाळ्याला लावायची. जय भीम करायला जीवन लावावं लागतं. जय भीम करणं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाबासाहेबांच्या विचारांचा जय करणं. आणि जय करण्यासाठी वेळ लागतो, बुद्धी लागते, पैसा लागतो, सगळं तारुण्य कुर्बान करावं लागतं. तेव्हा बाबासाहेबांचा जय भीम होईल. नुसता जय भीम म्हणण्यानं भीमाचा जय होणार नाही. बाबासाहेब आंबेडकर ना पुतळ्यात आहेत, ना निळ्या गमच्यात आहेत, ना निळ्या शर्टमध्ये आहेत. बाबासाहेबांना भेटायचं असेल तर बाबासाहेब आंबेडकर कुठे आहेत? तर त्यांनी लिहिलेल्या फक्त पुस्तकात आहेत. आज जर त्यांना काय म्हणायचं होतं हे जर कळायचं असेल तर त्यांनी लिहिलेली पुस्तकं वाचावं लागतील. त्याच वेळेस आपल्याला बाबासाहेब आंबेडकर समजतील, थोडेफार समजतील. त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. आणि बाबासाहेबांना जर आत्मसात करायचं असेल तर बाबासाहेबांनी जे लिहिलेलं वाचायला पाहिजे आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणल्या पाहिजेत. जर आचरणात आणल्या तर आपण खरी आंबेडकरवादी असू, अशी माझी धारणा आहे. तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे आभार. जय भीम.